श्री स्वामी समर्थ मित्रांनो, दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटली जातात याबद्दलची पौराणिक कथा आज येथे आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, पूर्वी पैठणमध्ये देवदत्त नावाच्या एका ब्राह्मणास कौत्स्य नावाचा एक मुलगा होता। तो सुशील होता। मौजी बंधनानंतर तो भडोच नावाच्या भागात वरतंतू ऋषींच्या घरी विद्यार्जनासाठी गेला। तेथे त्याने अगदी मन लावून विद्या ग्रहण केली। काही काळ लोटल्यावर कौत्स्य सर्व शास्त्रांत पारंगत झाला। तो आपल्या गुरूंचा खूप आदर करत असे। त्याला नेहमी वाटत असे की गुरूंनी आपल्याला इतके ज्ञान दिले आहे, तर आपण देखील गुरूंना काहीतरी दिले पाहिजे, काहीतरी गुरु दक्षिणा दिली पाहिजे। गुरुला गुरु दक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला। गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांचे आभार मानून मी आपणास काय गुरु दक्षिणा द्यावी ते सांगावे, म्हणजे गुरु दक्षिणे दाखल मी आपणास ते आणून देईल असे गुरूंना सांगितले। तेव्हा गुरूंनी उत्तर दिले की कौत्सा, दक्षिणार्थ विद्या शिकवणे हे अनुचित कर्म आहे। शिष्य विद्वान झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तीच त्याची गुरु दक्षिणा असते। परंतु कौत्सला आपण गुरूंच्या ऋणात राहू नये असे वाटत होते। त्यामुळे त्याने आग्रह धरला व पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ असे विचारू लागला। तेव्हा ऋषी म्हणाले, मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर मी तुला शिकवलेल्या प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी याप्रमाणे 14 कोटी मुद्रा तू मला आणून दे। पण एक अट आहे की त्या सर्व मुद्रा ह्या एकाकडूनच आलेल्या असाव्यात। ही अट कौत्साने मान्य करून आपल्या विद्येच्या जोरावर तो तेथून बाहेर पडला। परंतु 14 कोटी मुद्रा व त्याही एकाच व्यक्तीकडून मिळवणे काही सोपे काम नाही हे त्याला लवकरच समजले। रघुराजा मोठा उदार व विद्वानास आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर पडले। तेव्हा तो रघुराजाकडे गेला। परंतु त्याच वेळी रघुराजाने विश्वजित यज्ञ केला होता आणि ब्राह्मणांकडून सर्व द्रव्य भांडार लुटवले होते। यामुळे त्याच्याकडे आता काही शिल्लक नव्हते। रघुराजाने आपल्या दारी आलेल्या विद्वान ब्राह्मणांचा योग्य सत्कार केला व त्यांच्या आगमनाचे कारण विचारले। कौत्स्याने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला, राजा, तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी इच्छा पूर्ण होईल असे दिसत नाही। त्यामुळे त्याबद्दल खंत वाटून न देता मी तुला दुसरा दानकर्ता शोधून काढण्यासाठी जाऊ दे। हे कौत्स्याचे भाषण ऐकून राजा हसला। राजाने त्याला पुन्हा विचारले की तुला नक्की काय हवे आहे। तेव्हा कौत्स्याने सांगितले, मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत, ज्या आता तुमच्याकडे नाही आहेत आणि त्या मला एकाच व्यक्तीकडून घ्यायच्या आहेत। तेव्हा राजाने त्यास सांगितले, मी तुला 14 कोटी सुवर्ण मुद्रा 3 दिवसात देतो। कौत्स्यास आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतले। आता त्याने थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची सुरुवात केली। ही गोष्ट इंद्रास समजताच तो चिंताक्रांत झाला, कारण इंद्रास रघुराजाच्या कर्तृत्वाची माहिती होती। त्यामुळे इंद्रदेव कुबेराकडे गेले। तेव्हा यावर उपाय म्हणून कुबेरानं सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करावा असे सांगितले। तेव्हा इंद्राने नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्ण मुद्रांचा वर्षाव करविला। रघुराजाने त्या सर्व सुवर्ण मुद्रा कौत्स्यास दिल्या। कौत्स्य त्या सर्व सुवर्ण मुद्रा घेऊन वरतंतू ऋषींकडे गेला आणि त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली। परंतु वरतंतू ऋषींनी फक्त 14 कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकी कौत्स परत दिल्या। तेव्हा राहिलेल्या सुवर्ण मुद्रा त्याने रघुराजास आणून दिल्या, पण तोही त्या घेईना। आता इतक्या सुवर्ण मुद्रांचं काय करावं, म्हणून शेवटी त्याचा आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली
त्या मुद्रांचा ढीग करून त्याने लोकांस त्या नेण्यास सांगितल्या. लोकांनी श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगराच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडाची पूजा केली आणि सोने मनसुक्त लुटले व एकमेकांस देऊन आनंद व्यक्त केला. हा दिवस विजयादशमीचाच होता. त्या वेळेपासून या विशिष्ट झाडांची पूजा करून सुवर्ण मुद्रांऐवजी या झाडांची पाने लुटण्याची प्रथा सुरू झाली. शमीची पाने. दसऱ्याच्या दिवशी शमीची पाने एकमेकांना प्रदान करू नये, तर ती पाने आपल्या वास्तूत ठेवावी. त्यामुळे वास्तूतील वायुमंडळ शुद्ध होण्यास मदत होते. शमी ही तेज तत्वरूपी आहे, तर तम रजात्मक असल्याने त्यातून प्रक्षेपित होणारे तेजकण हे वातावरणातील आगीची निर्मिती करतात. या सूक्ष्म ज्वालांनी जीवाचा शास्त्रभाव जागृत होण्यास मदत होते. शास्त्रभाव हा आत्मशक्तीच्या बळावर जीवाला संस्कारात्मक अशा शास्त्रवृत्तीकडे नेतो. वनवासाला जाताना प्रभू श्रीरामांनी शमीच्या झाडाच्या ढोलीत वस्त्रे ठेवली होती. शमीच्या खोडातून व पानातून उत्पन्न होणाऱ्या तेज तत्वरूपी धगीमुळे शस्त्रांतील सुप्त मारक शक्ती अखंड कार्यरत अवस्थेला राहू शकते. यावेळी प्रभू रामचंद्रांनी जरी वस्त्रे उतरवली तरी त्यांनी त्या शस्त्रांच्या माध्यमातून मारक शक्ती दुर्जनांवर सोडून शमीपत्राच्या सहाय्याने संपूर्ण ब्रह्मांडात मारक तत्वाचे कार्य केले. दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाचे तारक व हनुमानाचे मारक तत्व कार्यरत असल्याने शमीपत्र हे ते तत्व आकृष्ट करून घेऊन ते वायुमंडलात प्रक्षेपित करण्याचे महत्व कार्य केले. आपट्याची पाने ही आप व तेज या कणांशी निगडीत असल्याने शमीकडून प्रक्षेपित झालेल्या लहरी या आपट्याच्या पानांकडून ग्रहण केल्या जाऊन त्या आपतत्वाच्या बळावर प्रवाही बनवल्या जातात व जेव्हा या आपट्याचे पानांचे आदान प्रदान होते त्यावेळी हे तेज तत्वरूपी कण आपट्याच्या पानांतून जीवाच्या तळहाताकडे संक्रमित होतात. त्यामुळे जीवाच्या तळहातावरील देवतांच्या स्थानांचे बंधू कार्यरत होऊन त्या बिंदूतून ते आवश्यक तत्व जीवाच्या सूक्ष्म देहापर्यंत आपकणांच्या साह्याने झिरपत जाते. या कारणास्तव शमीची पाने घरात ठेवून दसऱ्याच्या दिवशी वायुमंडलाची शुद्धी करावी व त्यानंतर आपट्यांच्या पानांतून तेजतत्व एकमेकांना प्रदान करून ईश्वरी राज्य स्थापनेला जाणारा शास्त्रभाव जागृत अवस्थेत ठेवावा. महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने खडतर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि आपणाला त्रिलोकाचे राज्य मिळावे असा वर मागितला. तसेच पुरुषाच्या हातून तुला मृत्यू येणार नाही असाही वर त्याला मिळाला. तसेच त्या जोरावर मेलेल्या राक्षसांना तो पुन्हा जिवंत करी. महिषासुराने बृहस्पतीला कैद करून पाताळात स्थानबंध करून ठेवले. इंद्राच्या महिषासुराने पराभव केला आणि ब्रह्मा विष्णू महेश यांना जिंकण्यासाठी तो धावून गेला. महिषासुराला पुरुषाच्या हातून मरण नाही म्हणून ब्रह्म विष्णू महेश यांनी त्याला मारण्यासाठी पार्वतीची योजना योजली. पार्वती विजया नाव धारण करून शास्त्रांनी सज्ज झाली. महायक्षिणी मोहमाया चामुंडा इत्यादी 56 कोटी स्त्रियांचे सैन्य तिने उभारले. असिलोमा दुर्धर दुर्मुख डिबाल यांसारखे अतिबलाढ्य राक्षसांना विजय देवाने ठार मारले. त्यामुळे तालजंध राक्षस संतापला आणि त्याने विजया देवीवर प्रचंड पर्वत फेकला. देवीने आपल्या शस्त्राने पर्वताचे तुकडे केले. घनघोर लढाई करून तिने महिषासुराचा वध केला आणि विजय मिळवला. 9 दिवस हे युद्ध चालले होते. 10व्या दिवशी विजय मिळाल्याने विजया देवीच्या स्मरणार्थ या दिवसाला विजयादशमी हे नाव मिळाले. शौर्य, विजय, संपत्ती आणि विद्या देणारा
असा हा महत्वाचा दिवस आहे. रामायणानुसार अयोध्येचे राजा दशरथ यांचे पुत्र भगवान राम यांना 14 वर्षाचा वनवास झाला होता. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण देखील वनवासात गेले होते. वनवासाच्या काळात लंकेचा राजा रावणाने माता सीतेचे अपहरण केले. भगवान रामाने हे पाहिल्यावर रावणाशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. रावण एक महान पंडित आणि पराक्रमी योद्धा होता. त्याला अनेक वरदान मिळाले होते आणि त्याला अपराजय मानले जात होते. रामाने वानर सेनेच्या मदतीने, ज्यामध्ये हनुमान, सुग्रीव, जांबवंत यांचा समावेश होता, यांच्याशी रावणाशी युद्ध केले. हे युद्ध अनेक दिवस चालले. शेवटी रामाने दशमीच्या दिवशी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो, जो वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे. हा कर्म आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. विजयादशमीला रावण दहन करण्याची परंपरा देखील आहे, ज्यामध्ये लोक रावणाचे पुतळे जाळून हा संदेश देतात की अहंकार, लोभ आणि अन्य वाईट गोष्टींचा अंत नक्कीच होतो. या दिवशी लोक नवीन कार्यांची सुरुवात करतात, जी शुभ मानली जाते. अनेक ठिकाणी शस्त्रपूजन आणि विशेष पूजा अर्चना केली जाते. विजयादशमी हा एक उत्सव आहे, जो हा संदेश देतो की जेव्हा आपण सत्य, धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालतो, तेव्हा विजय हा निश्चितच होतो. दुर्योधनाने पांडवांना जुगारात हरवून 12 वर्षांचा वनवास आणि 13व्या वर्षात अज्ञातवासाची अट घातली होती. 13व्या वर्षाच्या काळात अर्जुनाने आपले गांडीव शमी वृक्षावर लपून ठेवलेले होते आणि बृहन्नलाच्या रूपात राजा विराटच्या सेवेत होता. जेव्हा गायींचे रक्षण करण्यासाठी अर्जुनाला युद्ध करावे लागले, तेव्हा त्याने शमी वृक्षावरून आपला धनुष्य काढून शत्रूवर विजय मिळवला. त्याचप्रमाणे रामचंद्रजीने लंकेवर लढाई करताना शमी वृक्षाजवळ विजयाचा आशीर्वाद मिळवला होता. म्हणून विजयादशमीच्या दिवशी संध्याकाळच्या विजय काळात शमी पूजन केले जाते. तर मित्रांनो, अशा ह्या 3 प्रकारच्या कथा आहेत, ज्या विजयादशमी म्हणून साजऱ्या केल्या जातात. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.